कोल्हापूरकरांचा नादच भारी। कोल्हापूरकर एखादी गोष्ट मनावर घेतली की काय करतील याचा काही नियम नाही। कोल्हापुरात एखादी गोष्ट घडली आणि त्याची चर्चा रंगली नाही, असं कधी घडलंय काय हो? आता तुम्ही म्हणाल झालं तरी काय, तर मंडळी लग्नासाठी पोरगी मिळालीच पाहिजे, कोल्हापुरात समुद्र झालाच पाहिजे आणि मटण स्वस्त झालंच पाहिजे। या आणि अशा अनेक भन्नाट मागण्यांची काढली गो कोल्हापूरकरांनी सायकल रॅली हो। या सायकल रॅलीची चर्चा आता अख्ख्या कोल्हापुरात रंगली। ही सायकल रॅली काढली कोल्हापूर मंगळवार पेठेतल्या चिक्कू मंडळानं। अभिनेत्री माधुरी दीक्षितचा फोटो लावला, विधिवत पूजा पण केली। चिक्कू मंडळाची त्यानंतर रॅली थेट पोहोचली खासबाग मैदान इथनं प्रयाग चिखली इथल्या असणाऱ्या पंचगंगा नदीच्या संगमापर्यंत। एकीकडं असला अतरंगी फलक, पण मंडळी हा सगळा खटाटोप नेमका कशासाठी? चला ऐकूया। आणि ते लग्नासाठी माझे बरेच प्रयत्न झालेले आहेत आणि शेतकरी असल्यामुळे मुली मिळेना आल्या आणि माझी केस गेलेले आहेत। आणि काय हातात तुम्ही काय फ्लॅग घेतला होता इथं? हे नवरी मिळालीच पाहिजे आपल्या सुद्धा। आणि काय काय होतं? ह्योचा नवरा पाहिजे, पेट्रोल स्वस्त झालंच पाहिजे, मुलगी मिळाली पाहिजे याच्यावर जास्त जास्त कारण बराच अनुभव घेतलाय मी बऱ्याच मुलींना। तेच की मुलींच्याबद्दल स्थळ नाकारली जातात, शेतकरी आहे, नोकरी नाही, अशी बरीच पोरं आहेत माझ्यासारखी बिन लग्नाची। कोल्हापूर जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या सुबलाम सुफलाम असून सुद्धा शेतकरी पेशेचा हा कोल्हापूर जिल्हा आहे। ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्याला विकास केला म्हणून केंद्रातून राज्यातून निधी आणतात, पण तो कागदावर खर्च करतात। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा विकास होत नाही आणि शेतकरी कुटुंबात मुलं असल्यामुळं मुलांना कुठल्याही प्रकारच्या नवीन उद्योगून नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या 70% मुलांची लग्न होण्यात आली। आज जर कोल्हापूर जिल्ह्यात सर्वे केला तर यंग पिढीमध्ये वय वर्ष 30 ते वय वर्ष 40 पर्यंत कमीत कमी 40% मुलं बिन लग्नाची राहिलेली आहेत। आणि हा सगळा द्वेष जर पाहिला तर कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा आहे, फंड आणतात, कागदावर खर्च करतात, पण नवीन प्रोजेक्ट आणून कोल्हापूरमध्ये रोजगार निर्मिती करत नसल्यामुळे आम्हाला नाईलाज वाटतो। अशोक पवारच्या संकल्पनेतून नवरी मिळालीच पाहिजे अशी सायकल रॅली काढून आम्हाला प्रबोधन करावं लागले। याच्यासारखी दुर्दशा कोल्हापूर जिल्ह्याची कधी येऊ नये अशीच आम्ही आपल्या माध्यमातून विनंती करतो। वरवरचा हा विषय जरी गमतीशीर वाटत असला तर तो गमतीशीर विषयापेक्षा गांभीर्याने घेण्याचा विषय आहे। कारण आता जे कोल्हापुरातील तरुण ज्या समस्येचा सामना करत आहेत त्यामध्ये लग्नासाठी नवरी मिळत नाही आहे, पाण्यावर चालणाऱ्या गाड्या पाहिजेत, याचा अर्थ महागाई प्रचंड आहे, स्वस्त मटण झालं पाहिजे, हा खरं तर कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे तो म्हणावा लागेल। आणि समुद्र कोल्हापुरात आणला पाहिजे, म्हणजे समुद्रासारखा विकास कोल्हापूर शहरामध्ये झाला पाहिजे, अशा पद्धतीचे संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। खरं तर याला गमतीशीर जरी ही रॅली असली तरी ती गांभीर्याने घेणं खूप गरजेचं आहे आणि कोल्हापुरातील पुढाऱ्यांनी याच्याकडे फक्त ही रॅली म्हणून न पाहता इथल्या समस्या म्हणून पाहाव्यात। त्यामुळे मंडळी काय पण म्हणा, कोल्हापूरकरांचा इशेच खोल आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।